चला आता आपण बघूया कन्स्टंट मोशन. तरी पण आपण कोणाला घेऊन जाणार नाही. कन्स्टंट मोशन कन्स्टंट म्हणजे काय? बळजबरीचं रामराम. म्हणजे काय? बळजबरीचा रामराम. हे दोन ब्लॉक एकमेकांना कनेक्टेड आहे. दोन ब्लॉक एकमेकांना कनेक्टेड. ठीक आहे. हे दोन ब्लॉक एकमेकांना कनेक्टेड आहे. मी म्हटलं पुढच्या सिच्युएशन मध्ये काय झालं? पुढच्या सिच्युएशन मध्ये काय झालं? हा ब्लॉक जो आहे किंवा हा ब्लॉक एक्स मीटरने पुढे सरकला. कितीने? एक्स ने पुढे सरकला. कळालं का? कोण सरकला? हा एक्स ने सरकला. यांच्यामध्ये जो स्ट्रिंग आहे तो पण कसा आहे? टाईट आहे, लूज नाही. लूज नाही याचा अर्थ काय? हा पण ब्लॉक किती होईल? एक्स ने पुढे सरकेल. बरोबर की नाही? हा पण किती सरकेल? एक्स ने पुढे सरकेल. हे स्ट्रिंग काय? टाईटची टाईटच राहील. स्ट्रिंग हे होणार नाही, कोलॅप्स होणार नाही. ते काय झालं तुमचं? बळजबरीचं रामराम. एकाला ओढलं आणि दुसरा पण तसंच वागावं लागलं. त्याला पण दुसऱ्याला पण तसंच वागावं लागलं, म्हणून त्याला आपण काय म्हटलं? बळजबरीचा रामराम. कळालं का? हा एक्स ने चाललाय म्हणून आपण एक्स ने चालला. मग म्हटलं हा व्हीच्या स्पीड मध्ये पुढे सरकवला तर तुम्ही काय? आपण व्हीच्या पुढे सरकलं पाहिजे, कारण की स्ट्रिंग कशी राहील? स्ट्रेच राहील. जर व्ही जर तसा असेल तर मी म्हटलं ऍक्सलरेशन जर याला पुढे नेलं तर तुम्ही काय? याला पण ऍक्सलरेशन सेमच राहिलं पाहिजे. कळालं? एकाला बदलवल्यामुळे दुसऱ्यावर बळजबरीचा रामराम करण्याचा वेळ येते की नाही ठीक आहे तू असं वागतोय तर मग असं आम्ही वागणार, तरी आपण घेऊन जाणार नाही. कळालं की? बघा मी म्हटलं वर्क डन इज काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन इज काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मी म्हटलं वर्क डन इज काय असतं? एफ एस कॉस थिटा. बरोबर नाही? वर्क डन इज काय? एफ एस कॉस थिटा. मग वर्क डन बरोबर काय? फोर्सची व्हॅल्यू काय असते? टेन्शन. इथं फोर्सचं काम करून करणार टेन्शन. आणि डिस्प्लेसमेंट एस म्हणा एक्स म्हणा, आपण म्हणूया एक्स. आपण एक्स घेतला तर एक्स घेतला. टी एक्स कॉस थिटा. काय डाऊट आहे? बस तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. म्हणजे काय आपल्याला शोधायचं आहे? यांच्यामधला कोणामधला? टी अँड एक्स मधला अँगल शोधायचा. टी अँड एक्स मधला अँगल शोधायचा किंवा टी अँड व्ही मधला अँगल शोधायचा, टी अँड ए मधला अँगल शोधायचा. तर तुम्हाला काय भेटून जाईल? वर्क डन. कळालं का? ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, स्टेबल आहे का अनस्टेबल राहतात? स्टेबल राहतात. म्हणजेच एफ नेट किती होऊन जाईल? 0. एफ नेट किती होऊन जाईल? 0. एफ नेट किती होऊन जाईल? 0. म्हणून मी काय म्हटलं? असं डायरेक्ट म्हटलं T1 x1 T2 x2 म्हणजे अशा मल्टिपल स्ट्रिंग जर एकमेकांना करणार, आता इथे एकच स्ट्रिंग आहे ना, अशा मल्टिपल स्ट्रिंग पण बघू शकतो ना. कळालं का? असे मल्टिपल असले तर काय म्हणणार? T1 x1 प्लस T2 x2 प्लस T3 x3 प्लस डॉट 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 Tn xn इज इक्वल टू काय? 0. किती आला पाहिजे? 0 आला पाहिजे. कळालं काय? ओके. आता पुढचं बघा. मी म्हटलं T1 x1 प्लस T2 x2 बरोबर काय? 0. दोनच घेऊन चालू आहे. दोनच असं कन्सिडर चालू. अशा मल्टिपलला पण सेमच बनेल. याला काय करू आपण? डिफरेंशिएट करू. याला काय करू आपण? डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू. म्हणजे काय होणार आहे? T1 dx1 बाय dt प्लस T2 dx2 बाय dt बरोबर काय? 0. म्हणजे काय ना तुम्ही? T1 v1 T2 v2 बरोबर काय? 0. बरोबर ना? याला परत अगेन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टी केलं, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टी केलं, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टी केलं तर काय भेटेल मला? T1 याला काय करणार? dv1 बाय dt प्लस T2 dv2 बाय dt इज इक्वल टू काय? 0. म्हणजे काय म्हटलं तुम्ही? T1 dv1 काय? a1 प्लस T2 यांच्यामधलं काय? a2 इज इक्वल टू काय? 0. अनेक लक्षात आहे ना तुम्हाला? मी दोघांचा अँगल कसं घेतलं? मी सेमच घेऊन चाललो म्हणून लिहिलं. नाही तर आपलं काय लिहावं लागतं त्याच्यामध्ये? एक्स्ट्रा कॉस थिटा लिहावं. काय लिहावं लागतं आपल्याला? कॉस थिटा 1 आणि कॉस थिटा 2. कळालं का? मग आपल्याला हे तर कळलं ना. इथून आपलं काय काय कळालं? T1 a1 T2 मग तुम्ही काय T1 v1 प्लस T2 v2 0. सिमिलर काय? T1 x1 T2 x2 बरोबर काय? 0. समजलं का? या सगळ्या गोष्टी होतील. क्लिअर आहे? जायचं पुढे बघा. आता
मी काय म्हणतो, आता क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करू. प्रत्येकामधलं काय काय विचारणार, एकतर ऍक्सेलरेशन विचारलं जातं, ऍक्सेलरेशन सांगा, वेलोसिटी सांगा, असं कनेक्टेड फुली असतात. कालपर्यंत आपण काय बघितलं, कनेक्टेड फुलीच झालं, फक्त काय काढतो ऍक्सेलरेशन, बरोबर की नाही. काल काय काढलं आपण, ऍक्सेलरेशन. आज आपण तसंच काहीतरी विचार करतोय पहा. पहिलं तर स्ट्रेट घेऊन येतो. यम आहे, यम आहे, यम आणि यम. आता मी म्हटलं एकच स्ट्रिंग आहे ना, तर याचं टेन्शन असं लागेल टी, याच्यामुळे असं टेन्शन लागेल टी, बरोबर की नाही. हा पुढे सरकन एक्स असा, हा एक्स असा पुढे सरकणार आहे, बरोबर की नाही. मग मला सांगा इथं थिटा किती आहे, 0 आहे. दोन्ही पण कसे पॅरलल आहेत. इथं कसे आहेत, इथं कसे आहेत, अँटी पॅरलल आहेत, 180 डिग्री. कळालं का, बोंबलतो इकडं तिकडं जातोय. मग तुम्ही काय म्हणणार, हे कळालं का, यांची सम किती आली पाहिजे, 0. मग तुम्ही काय म्हणशाल, T1 हा x1 cos θ1 प्लस T2 x2 cos θ2 बरोबर काय, 0. कळालं का. मग मी काढला T1 x1 cos किती रे, 0 प्लस किती T2 x2 cos किती 180 बरोबर काय, 0. म्हणजे काय, T1 x1 cos 180 ची व्हॅल्यू किती होणार, मायनस काय T2 x2 बरोबर काय, 0. म्हणून काय T1 x1 बरोबर काय T2 x2. मला सांगा T1 आणि T2 कसे राहतील, इक्वल राहते ना. अरे T1 आणि T2 काय सेम आहे ना. मग हा T2 आणि T1 कॅन्सल झाला. म्हणजे काय म्हटलं तुम्ही, x1 बरोबर काय भेटू मला, x2. आणि आपण हेच तर म्हणत होतो, डिस्प्लेसमेंट कसं होईल, सेम होत असतं बोललो होतो ना आपण. दोन्ही डिस्प्लेसमेंट कसे राहतील, सेम राहतील. इथं तेच कळतंय, डिस्प्लेसमेंट कसा सापडला आपल्याला, सेम मिळाला. काय डाऊट आहे, समजले. चल जायचं आता पुढे. बाय. याच्यामधलं मला काय करायचं, ऍक्सेलरेशन. याच्यामधलं काय करायचं मला, ऍक्सेलरेशन. बघ आता जोपर्यंत आपल्याला माहित नसतं याचा मास जास्त आहे, कोणाचा मास कमी आहे, याला म्हटलं M1 आणि याला म्हटलं मी M2. कोणाचा तरी मास जास्त असलं पाहिजे, बरोबर ना. ज्याचा मास तो काय करेल, खाली घेईल. मी जर म्हटलं याचा ऍक्सेलरेशन कुठे आला, खाली आला. याचा ऍक्सेलरेशन काय आला, खाली आला. याचं ऍक्सेलरेशन वरती जाईल ना. हा जर खाली येत असेल ना, हा ब्लॉक वर. फक्त एवढंच बघायचं आपल्याला. आता एवढ्या याच्यामध्ये फक्त निवडच सर्च आउट करायचं, कोण कसं करायला सुरुवात करू शकतो. एकाला मी ओढल्यामुळे दुसरा काय करेल हे तर कळतंय ना. हा इथं करेन, हा टेन्शन आणि हा टेन्शन असा. मला सांगा पटकन, मी जर विचारला टी आणि ए दोघांची डायरेक्शन कशी रे, टी आणि ए दोघांची डायरेक्शन कशी, सेम आहे. मग किती झालं, थिटा किती झाला, 0 डिग्री झाला. इथं बघा टी वरती चाललाय आणि ए खाली येतोय, तर थिटा किती झाला, 180 डिग्री. मग तुम्ही काय म्हणशाल, T1 टी तर तेच राहिला, मी डायरेक्ट लिहू का आता, टी तर तोच राहिला, टी इंटू काय ए, टी इंटू काय ए. याला A1 म्हणूया आणि याला A2 म्हणू. कोणत्या ऍक्सेलरेशन चालला आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण A1 आणि A2 टी A1 हा मायनस होईल ना, 180 असल्यामुळे काय होईल, मायनस होऊन जाईल. मायनस काय टी A2 बरोबर काय 0. मग तुम्ही काय टी A1 बरोबर काय टी A2, टी टी गेट कॅन्सल, A1 बरोबर काय A2. काय डाऊट आहे, A1 बरोबर काय आला A2. दोघांचं ऍक्सेलरेशन काय सेम राहील. आणि आपल्याला माहित पण होतं, अगोदरचे क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्यानुसार आपल्याला माहित होतं याचं ऍक्सेलरेशन कसं भेटणार होतं, सेम. हे सॉल्व्ह केलेलं आपण ऍक्सेलरेशन कसं भेटतं, सेम. आता M1 आहे, M2. आता याच्यामध्ये विचारलं तुम्हाला ऍक्सेलरेशनचं रिलेशन द्या, तर बघावं लागेल आपल्याला. आता
मी म्हटलं याचा ऍक्सलरेशन जर मी सपोज याला मी कुठे घेतला, कोणालाही करू शकतो आपण, याला म्हटलं मी खाली येतोय, A2 कुठे येतोय, खाली येतो. हा जर खाली खाली येत असेल, हा जर खाली खाली येत असेल तर हे रोपला काय करायचं, तो पुढे पुढे वडेल, याला पुढे वडेल, पुढे वडेल ना, आणि काय होईल A1 ची डायरेक्शन अशी होईल. काय डाऊट आहे, समजलंय? चला मग मी काय म्हटलं, ही स्ट्रिंग आहे, इथून आपण घेतलं RT आहे, आपण काय जाईल टी, तर इथे किती होऊन जाईल 2T होईल ना, किती होऊन जाईल 2T. तर इथून पण काय ती स्ट्रिंग आहे, काय होऊन जाईल 2T. कळालं का, काय होऊन जाईल 2T. तर हा ब्लॉक जर विचार केला तर हा कसा लावेल, असं लावेल 2T. मी ब्लॉकचा विचार करतो, ब्लॉक पासून बाहेर निघेल ना 2T. टेन्शन कसं निघतो, अवे फ्रॉम द बॉडी. चला मग मी म्हटलं M1 आहे आणि काय T आहे, M1 आहे सॉरी काय T इंटू काय A1 ना, T इंटू काय A1. काय कॉस लेस आहे, कॉस किती, इथं थीटा किती 0 आहे, इथं थीटा किती 180, कॉस किती 0 मायनस T इंटू काय A2. ओके, T आहे का, नाही, इथं किती आहे 2T. 2T कॉस किती 180 बरोबर काय 0. हा काय असेल प्लस ना. मग बघा, मग काय म्हटलं तुम्ही TA1 कॉस 01 तर गेला, हा मायनस झाला 2T कॉस गेला बरोबर काय 0. बरोबर TA1 बरोबर काय 2T, A2 राहिला नाही तर A2, 2T A2, मग TT गेट कॅन्सल, म्हणजे A1 बरोबर काय भेटलं मला 2 टाइम्स ऑफ A2. कळलं का, A1 बरोबर काय भेटलं मला 2 टाइम्स ऑफ A2. इथं वेगळं भेटलं A1 इज काय A2, तिथं काय भेटलं मला A1 इज काय 2 टाइम्स ऑफ A2. आता A1 ची व्हॅल्यू त्यांनी दिली, A1 ची व्हॅल्यू दिली 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तिथं व्हॅल्यू टाका आणि दुसऱ्याची व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाईल. कळालं का, बघा सेम सिस्टीम घेतोय. आता मी काय म्हटलं, हा ब्लॉक जो आहे, एक तर याला मी खाली घेऊ शकतो, याला खाली म्हणू शकतो ना, मग याला मी खाली कॅन्सल केलं A2. कळालं, याला जर मी खाली ओढलं, हा जर खाली खाली आला, हा बघा हा वायर पण वाढेल ना, हा वायर खाली खाली येईल, तर हा ब्लॉक पुढे. काय डाऊट आहे, समजलं इथपर्यंत? मग मला सांगा, इथून काय रेंट T, ते स्ट्रिंग T आहे, इथं किती होऊन जाईल 2T. हा 2T झाला ना, इथं काय 2T आहे, इथं पण काय 2T, हा 2T इथं किती नाही. कळालं, मग काय राहिलं, इथं कळतंय ना, हा तर वरच्या डायरेक्शनला आहे, हा पुढच्या डायरेक्शनला, तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता ना TA1 मायनस 4TA2 बरोबर की नाही, इज इक्वल टू काय 0. आता 180 वगैरे नाही लावत, आता कळलं पाहिजे ना, एक उलटा चालला एक सरळ चालला तर मायनस. मग काय म्हटलं तुम्ही TA1 बरोबर काय 4TA2, मग काय झालं TT गेट कॅन्सल, A1 बरोबर काय म्हटलं 4 टाइम्स ऑफ A2. समजलंय, क्लिअर आहे? अशा कोणती सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये काय विचारतात तुम्हाला, व्हेलॉसिटी सांगा, ऍक्सलरेशन सांगा, याच गोष्टी विचारतात. व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन सगळं सेमच ना, इथं आपण तेच लिहिलं, कुठे लिहिलं सगळं सारखंच ना. जर व्हेलॉसिटी विचारलं तर तुम्ही तेच रिलेशन लावलं असतं, फक्त इथं व्हेलॉसिटी विचारलं असतं काय V1 इज काय V2 मांडलं असतं, इथं किती आला असता V1 इज काय 2 टाइम्स ऑफ V2 आला असता, x1 इज काय 2 टाइम्स ऑफ x2 आला असता. M2 आता मल्टिपल ब्लॉक लावून दिले आणि विचारलं काय तुम्हाला आता ऍक्सलरेशन सांगा. चल मी काय म्हटलं इथं A2 आणि याला काय म्हटलं मी A1, कोणाला तर काहीतरी करावं लागेल. मी काय म्हटलं याला खाली आणलं आपण,
याला खाली आणलं, याला खाली आणलं, याला खाली जसं आणलं तर हाच वायर वरती शिफ्ट करून घेईल स्वतःला. तर हे सगळे कुठे जातील आता, वरती शिफ्ट होईल. म्हणजे A2 कुठे गेला, वरती. असं काय प्रत्येक वेळेस थोडी की मी A2 ला खाली घेऊ शकतो. जसं आपण इथं A2 ला काय घेतलं, खाली घेतला, आता मी A2 ला वरती इमॅजिन केलं, काय फरक पडत नाही. मग तुम्ही खाली घ्या वरती घ्या, कारण की एकाच डायरेक्शन उलटी होणार आहे. कळालं, समजलं इथपर्यंत? चला विचार करा. मी म्हटलं काय आटी, आपण काय टी स्ट्रिंग गेली ना, आपण टी, आणि इथे किती 2T सोडून द्या. इथे किती होऊन जाईल 2T, हा 2T आहे तर आपण 2T, हा 2T आहे तर हा किती 4T, हा 4T आहे तर इकडे पण 4T म्हणजे काय 80 तर इथे 80 तर इथं 16T झालं. काय आता बाकीचं कळलं ना? काय होणार तुमचा TA1 मायनस काय 16T बरोबर काय 0. TA1 बरोबर काय 16 टाइम्स ऑफ TA2, TT गेट कॅन्सल. A1 बरोबर काय आला 16 टाइम्स ऑफ A2. किती कॉम्प्लिकेटेड सर्किट मारू द्या ना त्यांनी, सर्किट काही पण करू द्या, आपलं बघतो लॉजिकली डेव्हलप असलं की काय होऊ शकतं. कन्स्टंट म्हणजे का बळजबरीचा रामराम आहे. यांनी असं केलं म्हणून त्याला दुसऱ्याला तसं करणं असं म्हणू शकत नाही की तुम्ही थांबतो, असं होऊ शकत नाही. कळालं का? लास्ट एक डायग्राम. आता काय केलं बघा, आता काय केलंय, 3 मार्क्स लावून दिले आणि तिघांमधलं रिलेशन शोधून द्यायचं आपल्याला. तिघांमधलं रिलेशन आता आपल्याला कळालं. चला मी काय म्हटलं, याला खाली घेतलं, A3 ला मी काय घेतलं, खाली घेतलं. जर A3 ला खाली घेतलं, A3 ला जर खाली घेतलं, येतं काय जाईल वरती, A2 कुठे जाईल वरती, हा कुठे जाईल, हा पण वरती जाईल, A1 पण कुठे जाईल वरती. हे तर कळतंय ना, समजलं इथपर्यंत? चला मग काय लिहिणार तुम्ही, M1 आहे ना, मग इथं काय आणणार, चला इथं काय जाईल T, इथून जर T गेला तर इथं काय जाऊन जाईल T/2 होईल. तोच T/2 इकडे आलेला आहे, तोच T/2 इकडे आलेला आहे, तोच T/2 इकडे आलेला, बरोबर की नाही. हा T/2 इथं काय नाही कळालं, समजलंय? चला मग तुम्ही काय लिहिणार, हे दोघांची डायरेक्शन सेम आहे, मग काय TA1 प्लस TA2 बरोबर काय रे सर मायनस काय T/2 A3 बरोबर काय T/2 आलं ना, T/2 A3 इज इक्वल काय 0. मग इथून T कॉमन काढा, मायनस T/3 A3 ला तिकडे शिफ्ट करा म्हणजे प्लस होऊन जाईल. मग T कॉमन काढून घेतलं, काय राहिलं A1 प्लस A2 बरोबर काय T/2 A3, हा TT गेट कॅन्सल. म्हणजे तुम्ही काय 2 टाइम्स ऑफ A1 प्लस A2 इज इक्वल काय A3. रिलेशन मी कोणाचं कसं काढू शकतो. आता कळालं कन्स्टंट मोशन काय, बळजबरीचं रामराम आहे. याला काय एकाने गोष्ट केली तर दुसऱ्याला पण तसेच काहीतरी फिरावं लागेल, त्याला आपण म्हणतो कन्स्टंट मोशन. क्लिअर आहे कन्स्टंट मोशन?